नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. लोकमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या आमच्या तमाम कोट्यावधी प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक विचारवंत, अभ्यासक, इतिहासतज्ञ यांच्याशी संवाद साधत आहोत. त्यांच्याकडनं अहिल्यादेवी होळकरांच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पैलू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता आपल्यासोबत अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात बोलण्याच्यासाठी ही आपल्यासोबत डॉक्टर वर्षा जावरे आहेत. त्या पेशाने डॉक्टर आहेत, डेंटिस्ट आहेत. आणि वर्षाजी, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. वर्षाजींचा या संदर्भातला, अहिल्यादेवींच्या संदर्भातला अभ्यास आहे. ठिकठिकाणी ते व्याख्यानाला जात असतात. ते आपल्याला अहिल्यादेवी होळकरांच्या चरित्रातून, व्यक्तिमत्वातून नेमकं तरुणींनी नेमका कुठला त्यांच्याकडून बोध घ्यावा, कुठल्या प्रकारचा आदर्श घ्यावा, या संदर्भात ते आपलं वक्तव्य करणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या वक्तव्याला सुरुवात करावी. नमस्कार. आज राष्ट्रमाता अहिल्याबाई यांच्या जयंतीनिमित्त मॅक्स महाराष्ट्राने त्यांच्याबद्दल बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचे खूप खूप आभार. आणि मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना राष्ट्रमाता अहिल्याबाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे की आजच्या पिढीला राष्ट्रमाता अहिल्याबाई यांच्या चरित्रातून नेमकी कोणती प्रेरणा मिळते किंवा काय संदेश घ्यावा. त्यांच्या जीवनातून संदेश घेत असताना आपण हे बघणं गरजेचं आहे की त्यांचं संपूर्ण जीवन हाच एक संदेश आहे. 18व्या शतकामध्ये 1725 साली त्यांचा जन्म एका पाटलांच्या घराण्यात झाला. चौंडीचे मानकोजी पाटील यांच्या घराण्यात जन्म झाला. त्यानंतर 1733 मध्ये त्यांचा विवाह माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला. आणि त्यानंतर सासरी त्यांची घोडदौड चालू होती. त्या काळामध्ये स्त्रियांना स्वतःच्या उन्नतीची, प्रगतीची, विकासाची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. स्त्रियांसाठी पडदा पद्धती होती. पण त्या काळातही अहिल्याबाईंना मात्र शिक्षण दिलं गेलं. त्यांना शस्त्रास्त्र, शास्त्रार्थ या सर्व गोष्टींचं शिक्षण दिलं गेलं आणि त्यांची जडणघडण मल्हार विद्यापीठामध्ये झाली. 1754 मध्ये कुंभेरीच्या युद्धात जाटाशी लढता लढता अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांचा मृत्यू झाला आणि त्या काळच्या प्रथेनुसार अहिल्याबाई सती निघायला तयार झाल्या. परंतु त्यावेळी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून रोखलं आणि ही अहिल्याबाई सती न जाता तिने महासतीचं वाण आपल्या पदरात घेतलं आणि ती जगली. तिच्या पोटी 2 मुलं होती, एक मुलगा एक मुलगी. त्या मुलांसाठी म्हणून तिने जगण्याचा निर्णय घेतला आणि 1767 मध्ये मल्हाररावांच्या मृत्यूनंतर ही अहिल्याबाई इंदोर राज्याची राणी, त्यांच्या हाती राज्यकारभार आला आणि त्यांच्या आला. खाजगी म्हणजे खाजगीची संपत्ती ही त्यावेळी होळकर संस्थांची एक वैशिष्ट्यपूर्ण असं ते एक वैशिष्ट्य होतं की ते अख्ख्या भारतामध्ये फक्त होळकर संस्थानाकडेच खाजगीची संपत्ती आणि एका सार्वभौम अशा, संपन्न अशा, श्रीमंत अशा राज्याच्या महाराणी झाल्या. हातामध्ये एवढी संपत्ती आणि पूर्ण स्वामित्व असतानाही त्यांनी कुठल्याही गोष्टींचा गुरूर किंवा न करता त्यांनी संपूर्णपणे लोकहिताची कामे केली. त्यांच्या लोककल्याणकारी कामांचा ठळक आढावा घ्यायचं म्हटलं तर त्यांनी जी भारतभर निर्माण कार्य केली त्या त्यांच्या निर्माण कार्यांनी त्यांनी सांस्कृतिक दृष्ट्या सम्राट अशोकाचा भारत जोडून ठेवला. सम्राट अशोकाने बनवलेला अखंड भारत अहिल्याबाईंनी सांस्कृतिक दृष्ट्या आपल्या निर्माण कार्यांनी जोडून ठेवला. त्यांच्या निर्माण कार्यामध्ये नदीवरील घाट असतील, बारवा असतील, विहिरी असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या ठिकाणी धर्मशाळा असतील, त्यांनी सुरू केलेली अन्नछत्रे, पाणपोया या सर्व गोष्टी असतील. त्यांचं हे निर्माण कार्य इतकं भव्य होतं की त्यांच्या या लोकोपयोगी कार्यासाठी त्या काळी
स्वराज्याचे शत्रू असलेले राजे सुद्धा त्यांना विरोध करू शकले नाहीत आणि संपूर्ण भारतभर त्यांनी निर्माण कार्य केलं. हे कार्य करत असताना हे कार्य करत असताना त्यांना हे सर्व सहज साध्य झालं का? तर नाही. त्यांना अनेक चॅलेंजेस आले, त्यावेळी अनेक प्रॉब्लेम्स आले. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की ती एक विधवा स्त्री होती. राज्याची स्वामिनी असताना, एक महाराणी असताना देखील ती केवळ एक स्त्री आहे या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि 1767 साली मल्हाररावांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या मुलाच्याही मृत्यूनंतर, अहिल्याबाईंचा मुलगा मालोजीराव यांच्या मृत्यूनंतर आता या होळकर राज्यामध्ये कोणीही पुरुष शिल्लक नाही असं समजून त्यावेळी गंगोबा तात्या चंद्रचूड, जे की होळकरांच्या दरबारात दिवाण होते, त्यांनी पेशव्यांना पत्र पाठवलं आणि राघोबादादा पेशवे या होळकर संस्थानावरती चाल करून आले. ते आपली लाखोंची फौज घेऊन नर्मदा तीरावरती येऊन थांबले. पण त्यावेळी अहिल्याबाईंचं गुप्तहेर खातं इतकं सजग होतं की त्यांना या गोष्टीची कुणकुण लागली आणि त्यांनी आपली महिलांची फौज सज्ज ठेवली. जगात पहिली महिलांची सशस्त्र लढाऊ फौज अहिल्याबाईंनी तयार केली होती 18व्या शतकात, ज्या काळात स्त्रियांना पर्दा पद्धती, सती या प्रथांना सामोरं जावं लागत होतं. पुरुषी अहंकार तर वेगळीच गोष्ट राहिली. पुरुषी अहंकाराचा सामना करताना आजही आपल्या नाकीनऊ येतात. आज आपण या स्वतंत्र भारतामध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचं वर्ष साजरे करत असताना आपल्याला घटनेने दिलेले अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, घटनेने दिलेले संरक्षण आहे. या सर्व संरक्षणाच्या वातावरणातही आपल्या नाकीनऊ येतात पुरुषी अहंकाराचा सामना करताना 18व्या शतकामध्ये काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की संघर्ष ही जीवन आहे, संघर्ष हेच जीवन आहे. त्यावेळी अहिल्याबाईंनी राघोबादादांचं आक्रमण युद्ध न करताही परतवून लावलं. त्या एक मुत्सद्दी राजकारणी होत्या, ती त्यांची मुत्सद्दीगिरी होती, त्यांचं गुप्तहेर खात्याची सजगता होती, ज्यामुळे त्यांना राघोबाला परतवून लावणं, त्याच्याशी युद्ध न करता त्याला परतवून लावणं सहज शक्य झालं. या गोष्टीतून आपण बोध काय घेऊ शकतो? तर प्रत्येक वेळी आपल्याला समोरून युद्ध करण्याचीच गरज आहे असं नाही. अनेक वेळा आपल्या मुत्सद्देगिरीने, चातुर्याने, वाक्चातुर्याने आपण आपल्यावर आलेली संकट परतवून लावू शकतो. त्यांच्या प्रशासन काळामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये अनेक असे प्रसंग घडत असत. त्यांची न्याय व्यवस्था हे एक त्यांच्या कार्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कारण आजच्या भारतामध्ये आपण बघतोय, आज आपली न्याय व्यवस्था निकाल देते, न्याय देत नाही, परंतु त्यांच्या राज्यामध्ये त्या न्याय देत असत. त्यावेळी भारतामध्ये दोनच लोक न्यायासाठी प्रसिद्ध होती, एक रामशास्त्री प्रभूने आणि दुसऱ्या राष्ट्रमाता अहिल्याबाई. यांच्या कार्याचा मागोवा घेत असताना आपण इतिहासातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर इतिहासातून प्रेरणा घेऊन ती आज आपण वर्तमानात त्याचा अवलंब करून आपण भविष्याचा वेध घेऊ शकतो. आजच्या महिलांसाठी, एकंदरीत संपूर्ण तरुण पिढीसाठी त्यांचं जीवन, त्यांचा संघर्ष हे एक खूप मोठं आपल्यासाठी आदर्शवत आहे. जीवनात कित्येक संकटे आली, अनेक संकटांचा सामना केला. त्या काळच्या सामाजिक, राजकीय अस्थिरता या सर्व परिस्थितींचा सामना करतही त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही. त्यांनी लोकहिताची कामं केली. याचाच अर्थ काय? तर जेव्हा आपण एखादं चांगलं कृत्य हातामध्ये घेतो, लोकोपयोगी कामं करायला हातामध्ये घेतो, त्यावेळी अशी कुठलीही शक्ती नसते जी की आपल्याला अडवू शकेल किंवा जी आपल्याला विरोध करू शकेल. निसर्ग आपल्याला अशी शक्ती देतं की आपण त्या शक्तीच्या माध्यमातून लोकांसाठी जीवन अर्पण केल्यानंतर आपण लोकांसाठीची कामे करू शकतो. अहिल्याबाईंच्या जीवनातील एक प्रसंग मला प्रामुख्याने आज सांगावा वाटतोय, कारण आज आपण महिला वर्गांचं बऱ्याच प्रमाणामध्ये विरोधाभासी वागणं बघतो. एक वेळी एका लढाईतून परत आल्यानंतर युवराज खंडेराव होळकर यांना खूप मोठा खजिना हाती लागलेला होता, पण त्यांनी तो खजिना सरकार दरबारी जमा न करता तो त्यांनी त्यांच्याकडे ठेवला आणि ते त्यांच्या महालात ठेवला. यावेळी अहिल्याबाईंनी दरबारातील मंत्र्यांना पाठवलं आणि सांगितलं की महाराजांकडून खजिना घेऊन या. परंतु महाराजांनी तो खजिना दिला नाही. त्यांनी सांगितलं की हा खजिना आम्ही आमच्या मनगटाच्या बळावर मिळवलेला आहे,
तर तो काही आम्ही सरकारी दरबारी जमा करणार नाही. त्यावेळी रागाने लालबुंद होऊन अहिल्यामाई स्वतः खंडेरावांच्या महालात गेल्या आणि तो खजिना एका चादरीमध्ये बांधून त्या घेऊन येऊ लागल्या आणि त्यांनी खंडेरावांना सुनावलं की महाराज, आपण जरी हा मनगटाच्या बळावर मिळवलेला असला तरी आपल्या मनगटात आलेलं बळ हे लोकांच्या आपल्या प्रती असलेल्या प्रेमामुळे, आदरामुळे, त्यांच्या आपल्यावर असलेल्या आशीर्वादामुळे, आपल्या प्रती असलेल्या सद्भावनेमुळे आलेलं आहे. तर हे धन तुम्हाला सरकारी तिजोरीत जमा करावंच लागेल, ते तुम्हाला स्वतःसाठी वापरता येणार नाही. आज आपण पाहतो आजची परिस्थिती काय आहे. आज भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो व फक्त पुरुषच नाही, आज ठिकठिकाणी भ्रष्टाचार बोकाळलेला आपण पाहतो. या भ्रष्टाचाराला कारणीभूत तो करणारा व्यक्ती जितका आहे तेवढाच त्याला रोकटोक न करणारी व्यक्तीही कारणीभूत आहेत. जर आपल्याला दिसते समोर अन्याय होतोय तर त्या अन्यायाविरुद्ध आपण वाचा फोडली पाहिजे, हे आजच्या समाजात आपल्याला कळतच नाही. आज आपली भारताची जी विदारक स्थिती आहे, मग ती अस्थिरता सामाजिक असू दे, राजकीय असू दे, धार्मिक असू दे, सर्व बाबतीमध्ये जर आज भारत अस्वस्थ आहे, अस्थिर आहे, तर याचं सगळ्यात मोठं कारण हे नालायक लोकांनी मूर्खपणा करणं नसून लायक लोकांचं शांत बसणं आहे. हे आपण अनेक वेळा पाहतो, अनेक उदाहरणं पाहतो. त्या काळी अहिल्याबाईंनी अनेक प्रश्न आपल्या चातुर्याने सोडवले. आज आपण भारतामध्ये पाहतोय ज्ञानव्यापी मस्जिद आणि काशी विश्वेश्वर मंदिर हा वाद मागच्या काही वर्षांमध्ये समोर आलेला दिसतो. 250 वर्षापूर्वी जो वाद त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीने संपवला, तो वाद 250 वर्षानंतर आपण आपल्या देशाची एकता भंग करण्यासाठी किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आज तो विषय उचलला जातोय. काय परिस्थिती होती त्यावेळी? हे खरं होतं की ज्ञानव्यापी मस्जिदीच्या जागी मंदिर होतं, परंतु हिंदू मान्यतानुसार जर एखादं मंदिर किंवा त्यातील मूर्ती जर त्याला काही इजा पोहोचली असेल, भग्न झालं असेल, तर त्याची नंतर पूजा केली जात नाही, त्याला अपवित्र मानलं जातं. म्हणून अहिल्याबाईंनी मंदिराच्या एक्झॅक्टली समोर आज उभं असलेलं काशी विश्वेश्वर मंदिराची स्थापना केली. ती मस्जिद जागच्या जागी तशीच ठेवू दिली आणि त्या काळी त्यांनी काशी विश्वेश्वर मंदिराची देखभालीची जिम्मेदारी त्या मस्जिद ट्रस्टला दिली. आज आपण भारतामध्ये सर्व धर्म समभाव ही गोष्ट रुजवण्याचा प्रयत्न करतोय की धार्मिक गोंधळ माजवला जातोय, धर्मांधता माजवली जाते, याचा विचार करणं गरजेचं आहे. जो हा ज्ञानव्यापी मस्जिद काशी विश्वेश्वर मंदिर हा जो मुद्दा आहे, या प्रॉब्लेमचं सोल्युशन 250 वर्षापूर्वी दिलेलं आहे. आज आपण का चघळत बसलोय? आज आपली गरज काय आहे? आजच्या तरुण पिढीला हे समजून घेणं गरजेचं आहे. इतिहास हा केवळ वाचण्याचा किंवा तो चघळत बसण्याचा विषय नसून तो डोक्यात घेऊन त्यातून प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीचं हे कर्तव्य आहे की आपण याच्यातून प्रेरणा घेऊन 250 वर्षापूर्वी मिटवलेला प्रश्न आहे, त्यासाठी आज आम्हाला मोर्चे, आंदोलन, गोंधळ करण्याची गरजच नाहीये. कुणा एका धर्माचे झेंडे हातात घेऊन त्यासाठी गोंधळ घालण्याची गरजच नाहीये. ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून आपण काय शिकतो? छत्रपती शिवराय त्यांच्या राज्यातील किंवा शत्रूच्याही सुना, मुली यांना आपल्या माते समान मानत असत. आज आपण काय करतोय? शिवरायांचा परस्त्रीला माता मानण्याचा हा जो गुण होता, त्या सद्गुणाला विकृती म्हणणाऱ्यांचं आज आपण पूजन करतोय. आज आपण त्यांचा गवगवा करतोय. हा खरा इतिहास आहे का? ही खरी भारताची संस्कृती आहे का? ही खरी आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे का? याचा आपण विचारच करत नाही. विषय थोडासा पुढे जातोय, मी परत विषयावरती येते. राष्ट्रमाता अहिल्याबाई यांच्या जीवनातून आपल्याला मिळणारी प्रेरणा. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या जवळच्या 27 नातेवाईकांचे मृत्यू पाहिले. 27 नातेवाईकांचे मृत्यू पाहिले. 11 सतींच्या किंकाळ्या ऐकल्या. त्यांचं दुःख काय असेल, त्यांच्या वेदना किती असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांचं दुःख, वेदना यानंतरही, या उपरही त्यांनी आपल्या प्रजेला आपलं सर्वस्व मानलं आणि आपलं कर्तव्य त्या बजावत राहिल्या. यातून आपल्याला शिकायला काय मिळतं, संदेश काय मिळतो, तर कर्तव्यपरायणता. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं कर्तव्य सोडू नये, सोडलं नाही पाहिजे. आपण जर आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलो तर नक्कीच आपल्यामध्ये इतिहास घडवण्याची क्षमता आहे. आज
महिला सबलीकरणाचा विषय येतो किंवा स्त्री पुरुष समानतेचा विषय येतो, यावेळी आपल्याला राष्ट्रमाता अहिल्याबाईंची नक्कीच आठवण येते. महिला सबलीकरणाची गरज आज वाटते, पण खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाची गरज आहे का? की महिला सबल आहेत हे पुरुषी अहंकारी वृत्ती असणाऱ्या लोकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि पुरुषी अहंकारी वृत्ती ही काही केवळ जेंडर मेल असणाऱ्या लोकांमध्येच असते असं नाही, तर ती फिमेल जेंडर असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा असते. एक जो अहंकार असतो, गर्व असतो की महिलेला तुच्छ लेखणं, कमी लेखणं, हे आपण कुठेतरी कमी बदललं पाहिजे. इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. ती इतिहासातली एक स्त्री, एक महाराणी, भारताची राष्ट्रमाता, लोकमाता, पुण्यश्लोक, देवी, गंगाजळ निर्मळ अशा अनेक पदव्या मिळवलेल्या राष्ट्रमाता होऊन गेल्या, ज्यांनी की त्यांच्यावर आलेली बरीच संकटे परतवून लावली. एवढंच काय, तर त्यांनी फक्त बोलून संकटे परतवून लावली असं नाही, वेळ प्रसंगी त्या हातामध्ये तलवार घेऊनही युद्धाला उभं राहिला. चंद्रावतांचं जेव्हा त्यांच्या राज्यावर आक्रमण झालं, तर ते आक्रमण त्यांनी स्वतः युद्ध मैदानात उतरून परतवून लावलं. एका स्त्रीमध्ये ही सगळी ताकद असते. फक्त स्त्रीसाठीच नाही, तर अहिल्याबाईंचं संपूर्ण जीवन हे संपूर्ण भारतीय समाजासाठीच आदर्शवत आणि प्रेरणा घेण्यासाठी आहे, त्यांच्या जीवनातून संदेश घेण्यासाठी आहे. कारण काय, तर आजचा भारतीय समाज राजकीय दृष्ट्या आपण अस्थिर पाहतोय, सामाजिक दृष्ट्या अस्थिर पाहतोय, नैतिक दृष्ट्या अस्थिर पाहतोय. आज भारतामध्ये बऱ्यापैकी धार्मिक ध्रुवीकरण जे चालू आहे, त्यामध्ये आपण पाहतो की राष्ट्रमाता अहिल्याबाईंना काही अर्धज्ञानी नेते हिंदू धर्मरक्षक म्हणताना दिसतात, पण त्या हिंदू धर्मरक्षक होत्या की मानवतेच्या रक्षक होत्या? त्यांच्यासाठी धर्माची व्याख्या काय होती? संपूर्ण विश्वच कवेत घेतलेलं होतं त्यांच्या धर्माच्या व्याख्येने. त्यांची धर्माची व्याख्या ही पूर्णपणे मानवतेची व्याख्या होती. आपण या गोष्टींचा अभ्यास न करता काहीतरी विरोधावली लावतो. 300 वर्षापूर्वी त्यांना दिल्या गेलेल्या पदव्या कुठलाही पदवीदान समारंभ न होता आजही टिकून आहेत. देवी असेल, गंगाजळ निर्मळ असेल, प्राप्तस्मरणीय असेल, अशा अनेक उपाध्या आजही टिकून आहेत. आणि आज आपण 250 वर्षानंतर त्यांना कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये अडकवू पाहतोय. आपल्या महापुरुषांचं कार्य हे कुठल्याही जाती धर्मामध्ये किंवा प्रांताच्या भाषेच्या कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवण्यासाठी नसतं, तर भारतात होऊन गेलेल्या सर्वच महापुरुषांचं कार्य हे केवळ आणि केवळ मानवतेसाठी होतं. आणि आज आपल्याला खरंच गरज आहे मानवतेच्याच मार्गाने जाण्याची. बुद्धांचा शांतीचा, अहिंसेचा संदेश असो, महावीरांचा जगा आणि जगू द्या संदेश असो, या सर्व आपल्या भारतातील या महान रत्नांकडून, या महावीरांपासून प्रेरणा घेऊन आज आपण पुढे जात असताना, इतिहासाचा मागोवा घेत असताना, सम्राट अशोकाने तयार केलेला अखंड भारत जो सुजलाम सुफलाम संपन्न होता, तोच भारत, त्या अखंड भारताचा वारसा आज आपल्याला असताना आज आपण काय करतोय? आज आपण देशामध्येच अराजकता माजलेली असताना आज आपण एकमेकांमध्ये सुद्धा किती गुंतून पडतोय किंवा किती आपण एकात्मता जोपासतोय, हे प्रश्न आपण आपल्यालाच विचारले पाहिजेत. आणि खरंच आज आपल्याला गरज आहे की देशाची एकात्मता टिकून राहिली पाहिजे. देशाचं सर्व प्रकारे सामाजिक, राजकीय, धार्मिक वातावरण हे एक संपन्न भारताचं म्हणून ते राहिलं पाहिजे. सम्राट अशोकाच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं, आणि तोच समृद्ध भारताचा वारसा राष्ट्रमाता अहिल्याबाईंनी त्यांच्या प्रशासन काळामध्ये वापरला. त्यांच्या प्रशासन काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये गरिबी कधी नव्हतीच आणि कधी दुष्काळही पडत नव्हता, कारण त्यांनी पाण्याचं अतिशय योग्य नियोजन केलेलं होतं. पाण्याचे नियोजन, त्यामुळे बारमाही शेती होती आणि त्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये कर प्रणाली असायची. आजची आपण कर प्रणाली बघितली तर आज शासन आपल्याला जगवतंय की काही करून आपल्याला आपलं शोषण करण्याचा प्रयत्न करतंय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इतिहासातून आपल्याला प्रेरणा देतात. आणि आपण जेव्हा इतिहासाचा मागोवा घेतो त्यावेळी त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य, त्यावेळी अहिल्याबाईंचा नातू जेव्हा त्यांचा मुक्ताबाई या मुलीचा मुलगा नथोबा हा क्षयरोगाने बळी गेला, त्याचा मृत्यू झाला, त्यावेळी राष्ट्रमाता अहिल्याबाईंनी इंदोरमध्ये
क्षयरोगासाठी संशोधन केंद्र उभं केलं 18व्या शतकात. आज आपण त्यांची मूर्ती जेव्हा पाहतो किंवा फोटो पाहतो तर आपल्याला दिसतं त्यांच्या हातामध्ये एक शिवलिंग आहे. आणि ते शिवलिंग पाहून आपण फक्त अहिल्या देवी असं म्हणतो आणि त्यांना एक धार्मिक स्त्री या रूपात बघतो. पण 18व्या शतकात त्यांचा जो विज्ञानवादी दृष्टिकोन होता तो आपण घेणार आहेत की नाही? त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. खरं तर त्यांना धार्मिक वगैरे म्हणणं चुकीचंच ठरतं. त्यांना आपण आध्यात्मिक म्हणू शकतो. कारण त्यांनी केलेली कामं ही मानवतेची होती, मानवतेच्या उद्धारासाठी होती आणि संपूर्ण मानवजातीच्या लोककल्याणासाठी केलेली कामं होती. त्यांनी कुठलंही दानधर्म केले, अनेक अन्नछत्र चालवली, पाणपोया चालवल्या, सदाव्रते चालवली. पण ही सर्व त्या काळची लोकांसाठी होती. त्यांनी केलेलं मंदिरांचं बांधकाम असेल किंवा जीर्णोद्धार असेल, त्याचप्रमाणे मस्जिदींचे जीर्णोद्धार असतील, मस्जिदींचं बांधकाम असेल, पीर दर्ग्यांसाठी दिलेल्या देणग्या असतील, या सर्वांचा अर्थ काय होतो तर त्या एक आदर्श अशा राज्यकर्त्या होत्या, प्रशासक होत्या. आज आपल्याला सर्व धर्म समभाव म्हणून जे काही प्रयोग करावे लागतायत किंवा जे प्रयत्न करावे लागतायत, तर ते त्यांनी त्या काळी आपल्या कृतीतून सर्व दाखवून दिलेलं आहे. अनेक उदाहरणं आहेत त्यांच्या आयुष्यातील, अनेक प्रसंग आहेत ज्याच्यामधून त्यांचा विश्वात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. जेव्हा एक राज्यकर्ता एक कुशल प्रशासक असतो तर तो तेव्हा शस्त्रांमध्ये पारंगत असतोच असं नाही. शस्त्र चालवण्यात पारंगत असतोच असं नाही. जर तो शस्त्र चालवण्यात पारंगत आहे तर तो शास्त्रार्थ अर्थात ज्ञानामध्ये पारंगत असेलच असं नाही. जर एखादा राज्यकर्ता दानधर्म करतोय किंवा धार्मिक आहे तर तो तेवढाच विज्ञानवादी असेल असंही नाही. राष्ट्रमाता अहिल्याबाई म्हणजे अगदी या सर्व प्रकारच्या दोन्ही टोकांचं संगम आपल्याला पाहायला मिळतं. त्या जेवढ्या आध्यात्मिक होत्या तेवढ्याच विज्ञानवादी होत्या. त्या जेवढ्या रूढी परंपरा पाळत होत्या तेवढ्याच त्या विद्रोही होत्या. हे सर्व त्यांचे गुण जर आपण पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतं प्लुटो नावाचे जे फिलॉसॉफर होऊन गेले तर ते आदर्श राजाचे गुण सांगताना या सर्व गोष्टींचं वर्णन करतात आणि या सर्व गोष्टी अहिल्याबाईंना अगदी तंतोतंत लागू पडतात. जर 18व्या शतकामध्ये एक स्त्री कुठलीही साधनं उपलब्ध नसताना इतकी प्रगती करू शकत असेल, असा विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगत असेल, कुठलंही संरक्षण नसताना केवळ आपलं आणि आपलंच संरक्षण नाही तर 28 वर्ष आपल्या राज्यावर त्यांनी राज्य केलं, तेही लोकहिताचं. राज्यातील प्रजा सुखी समाधानी शांतीने जगत होती. अशा पद्धतीने लोकोपयोगी कामं करून वेलफेअर स्टेट ही जी कल्पना आपण ही जी संकल्पना आज आपल्या संविधानात आहे ते त्यांनी 18व्या शतकात अंमलात आणलं होतं. हे आपण पाहतो. राज्यावर जर संकट आलं तर त्याचा सामना करायचा केवळ इतकंच नाही तर त्या काळी त्यांनी सर्व भारतातील सर्व राजांना पत्रे लिहून इंग्रजांविरुद्ध एकत्र येण्याचंही आवाहन केलेलं होतं. या परकीय सत्तेविरुद्ध आपण एकत्र आलं पाहिजे असंही आवाहन केलेलं होतं. आणि या सगळ्यांचे पुरावे आपल्याला त्यांच्याबद्दल अभ्यास करत असताना वावा ठाकूर, द. ब. पारसनीस, संपादक डॉक्टर देविदास पोटे यांचं वेद अहिल्याबाईंचा अशी जर पुस्तकं आपण चाळली तर या सर्व गोष्टींचे संदर्भ मिळतात, त्याचे पुरावे मिळतात. हे सर्व आपल्याला मिळतं. इतिहास म्हणून आपण अहिल्याबाईंकडे पाहतो. आज त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी संपूर्ण जगाने त्यांच्या ज्या गोष्टीची दखल घेतली, एक आदर्श प्रशासक म्हणून 28 वर्ष जगात एकमेवा द्वितीय राज्य करणारी राणी म्हणून जगाने ज्यांची दखल घेतली तर त्यांचे प्रशासन कौशल्य, त्यांचं न्यायदान, त्यांचं लोकांप्रतीचं समर्पण, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करता कुठेतरी आपल्याला आजही त्या गोष्टींची गरज आहे. त्यावेळी अहिल्याबाईंचा विचार होता की युद्धे ही विनाशकारी आहेत, युद्धांमुळे नाश होतो. आज आपण रशिया युक्रेन युद्ध पाहत आहोत. त्यांची त्यावेळची तत्वज्ञान किंवा त्यावेळचं त्यांचं म्हणणं अगदी आजही तंतोतंत लागू पडतं आणि त्यांच्या विचारांची आजही आपल्याला गरज आहे आणि त्या विचारांवर आजही आपण चाललं पाहिजे. आजच्या पिढीसाठी त्यांचा संदेश आपल्याला काय असेल? संघर्ष करा. आपल्या चांगल्या हेतूच्या कामांमध्ये
टिकून राहा, तुम्हाला विरोध करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. आपलं आयुष्य हे लोकोपयोगी असावं. जो स्वतःसाठी जगला तो मेला आणि जो लोकांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. हे जे सूत्र असतं ते आपण पाळलं पाहिजे. आपला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आपण परिवर्तनवादी असलं पाहिजे. त्याचबरोबर आपण विद्रोही सुद्धा असलं पाहिजे. चुकीच्या गोष्टींचा ठासून विरोध केला पाहिजे. आपण सर्व गोष्टींचं भान राखत असताना सक्षम असलं पाहिजे. हा जो त्यांचा संदेश आहे, तर मला वाटतं की त्यांचं जीवन एक संदेशच आहे. त्यामुळं त्यांच्या जीवनातील काही प्रसंग बघणं किंवा त्यांचं चरित्र वाचताना प्रत्येक प्रत्येक चॅप्टर सोबत आपल्याला एक एक संदेश मिळत जातो. बरोबर आहे. धन्यवाद डॉक्टर वर्षा चौरेजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं संवाद साधला आणि एकंदरीतच तुम्ही त्यांच्या संदर्भातली माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ह्या होत्या डॉक्टर वर्षा चौरे, ज्यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवी होळकरांचं एकंदरीतच कर्तृत्व काय होतं, व्यक्तिमत्व काय होतं आणि त्या कशा पद्धतीच्या धाडसी होत्या, या वेगवेगळ्या पैलूंवरती त्यांनी प्रकाश टाकला. तुम्ही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.